ठाकरे हे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। ठाकरेंचा पहिलाच मेळावा कारंजामध्ये पार पडणार आहे। तसंच वाशिममध्ये सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची आज सभा होतीये। कारंजा शहरामधील नृसिंह सरस्वती गुरु मंदिर, त्याचबरोबर मंगरुळपीर शहरामधील बिरबलनाथ मंदिर आणि वाशिम शहरामधील बालाजी मंदिरामध्ये उद्धव ठाकरे आज दर्शन घेणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांचा आजचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, उद्धव ठाकरे यांचा आजचा हा वाशिम दौरा काय महत्त्व म्हणता येईल? नक्कीच गुरु, कारण ज्याप्रमाणे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्याच अंतर्गत हा 2 दिवसाचा दौरा आहे। काल राळेगाव आणि पुसदमध्ये त्यांनी सभांना संबोधित केलेलं होतं आणि भाजपसोबतच पंतप्रधान मोदी असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर भाजपचे जे नेते असतील त्यांना टीका केली होती, जोरदार टीकेवर लक्ष केलं होतं। त्याचबरोबर शिंदे गट आणि शिंदे गटात गेलेल्या खासदार, येथील ज्या स्थानिक विद्यमान खासदार आहेत भावना गवळी यांनाही यांच्यावरही जोरदार टीका केलेली होती। त्यामुळे आज जो आहे तो आज कारंजा आणि वाशिममध्ये त्यांच्या 2 सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत, दुपारची आहे आणि संध्याकाळची आहे। त्याचबरोबर 3 ठिकाणी ते मंदिरात दर्शनही घेणार आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी व्हायची आहे, त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी जो धडाका लावलेला आहे प्रचाराचा तो आजही दिसून येईल आणि नेमका आज उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल। गुरु, अर्थात धन्यवाद जितेंद्र या सविस्तर माहितीसाठी।